नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण वृत्तसंस्था नवी दिल्लीने पब्लिश केलेला एक अहवालामधील एक छोटासा पॅरेग्राफ आपण बघणार आहोत. बघा, ह्या पॅरेग्राफचं टायटल बघा काय आहे. दिल्ली इज द मोस्ट पोल्युटेड कॅपिटल इन द वर्ल्ड. दिल्ली इज द मोस्ट पोल्युटेड म्हणजे प्रदूषित. मोस्ट पोल्युटेड म्हणजे सर्वाधिक प्रदूषित. कॅपिटल इन द वर्ल्ड बघा की राजधानी जगामध्ये. दिल्ली इज द मोस्ट पोल्युटेड कॅपिटल इन द वर्ल्ड. जगात दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी. त्यानंतर बघा, बर्नीहाट इन आसाम इज द मोस्ट पोल्युटेड सिटी इन द वर्ल्ड. बघा, आसामचे बर्नीहाट जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. बघा, दिल्ली जगामध्ये सर्वात प्रदूषित राजधानी, तर आसामचे बर्नीहाट जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. बघा, आपण पॅरेग्राफ बघूया, आपणाला समजेल पॅरेग्राफ बघितल्यानंतर नेमकं काय सांगितलेलं आहे पॅरेग्राफमध्ये. 13 ऑफ द वर्ल्ड्स 20 मोस्ट पोल्युटेड सिटी आर इन इंडिया. जगातील सर्वात 20 प्रदूषित शहरातील 13 शहरे भारतातील आहेत. बघा, 13 ऑफ द वर्ल्ड म्हणजे 13 शहरे जगातली. 20 मोस्ट पोल्युटेड सिटी आर इंडिया. 20 सर्वात प्रदूषित शहरामध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश आहे. आसाम's बर्नीहाट इज द मोस्ट पोल्युटेड सिटी अकॉर्डिंग टू द लेटेस्ट रिपोर्टेड ऑफ द स्विस कंपनी IQ इयर. बघा, त्यात आसामचे बर्नीहाट सर्वाधिक प्रदूषित शहर आहे असे IQ इयर या स्विस कंपनीच्या ताज्या अहवालामध्ये म्हणलेलं आहे. बघा, दिल्ली हॅज बिकम द मोस्ट पोल्युटेड कॅपिटल इन द वर्ल्ड. दिल्ली हॅज बीन द मोस्ट पोल्युटेड. बघा, दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर. कॅपिटल इन द वर्ल्ड म्हणजे दिल्ली ही राजधानी सर्वात प्रदूषित ठरलेली आहे. त्यानंतरचा पॅरेग्राफ बघा काय सांगितलेलं आहे त्या पॅरेग्राफमध्ये. एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी सेक्टर IQ इयर पब्लिश्ड ग्लोबल एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 has done India rank 5th in the list of most air pollution in the world. बघा, एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी सेक्टर. बघा, हवा गुणवत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातील IQ इयर पब्लिश्ड ग्लोबल एअर क्वालिटी रिपोर्ट 2024. बघा, तर IQ इयरने जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 प्रकाशित केलेला आहे. बघा, त्यामध्ये काय म्हणत आहे, 2024 हॅज डन इंडिया रँक 5th इन द लिस्ट ऑफ मोस्ट एअर पोल्युशन इन द वर्ल्ड. बघा, 5वा क्रमांक आपल्या भारताचा लागतोय. त्याच्यामध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणाच्या यादीत जगात भारत 5व्या स्थानावर आहे. बघा, त्यानंतर बघा, इन 2023 इंडिया वॉज ॲट द 3rd पोझिशन इन दिस लिस्ट. बघा, तर 2023मध्ये भारत या यादीत 3ऱ्या स्थानावर होता. हेन्स इट इज कन्सिडर्ड टू हॅव partly
इम्प्रूव्ड ड्युरिंग द इयर. बघा, त्यामुळे वर्षभरात त्यात अंशतः सुधारणा झाल्याचे मानले जात आहे. इन इंडिया an average of 50.6 micrograms of PM 2.5 per cubic meter was recorded in 2023. बघा, भारतात 2023मध्ये प्रति क्युबिक मीटरमध्ये सरासरी 50.6 मायक्रोग्रॅम PM 2.5 अशी सूक्ष्म कणांची नोंद झालेली आहे. बट इन 2024 मात्र 2024मध्ये बघा, इट विल बी 7% अ डिक्लाइन हॅज बीन रिपोर्टेड. बघा, 2024मध्ये मात्र त्यात 7% म्हणजे 7% घट नोंदविण्यात आलेली आहे. However, 13 cities in India are among the top 20 most polluted city in the world. बघा, टॉप 30 जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरामध्ये टॉप 20 म्हणजे 20 प्रदूषित शहरामध्ये 13 सिटी इन इंडिया. बघा, भारतातील 13 शहरांचा समावेश होत आहे प्रदूषित शहरामध्ये. 20 पैकी जगातील सर्वाधिक 20. बघा, However, 30 city in India among the top 20 most polluted city in the world. काय म्हणत आहे तर बघा, जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरामध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश होतो. बघा, त्याचं ट्रान्सलेशन, ह्या पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन खाली मराठीमध्ये आहे, ते आता आपण सांगितलेलं आहे. त्यानंतरचा पॅरेग्राफ बघू आपण. बघा, द लिस्ट ऑफ 20 मोस्ट पोल्युटेड सिटी इन द वर्ल्ड इन्क्लुडेड 4 फ्रॉम पाकिस्तान अँड 1 फ्रॉम चायना. बघा, जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांच्या यादीत बघा, मोस्ट 20 पोल्युटेड सिटीज, जगातील प्रमुख 20 शहरांच्या यादीमध्ये 4 फ्रॉम पाकिस्तानातील 4 आणि 1 फ्रॉम चायना आणि चीनमधील एका शहरांचा समावेश होतो. त्यानंतर बघा, एअर पोल्युटेड इन दिल्ली हॅज इन्क्रीज्ड. काय म्हणत आहे बघा, इन्क्रीज म्हणजे वाढ झालेली आहे. कुठे वाढ झालेली आहे तर दिल्लीमध्ये वाढ झालेली आहे. एअर पोल्युशन इन दिल्ली हॅज इन्क्रीज्ड. एअर पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषणामध्ये दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झालेली आहे. किती वाढ झालेली आहे बघू आपण. इन दिल्ली इन 2023 पर क्युबिक मीटर ऑन ॲन ॲव्हरेज. बघा, दिल्लीतील 2023मध्ये प्रति क्युबिक मीटरमध्ये सरासरी किती वाढ झालेली आहे 1024. बघा, त्या दिल्लीमध्ये बघा की 102.4 मायक्रोग्रॅम अँड PM 22.5 वॉज इमिटेड. बघा, 2023मध्ये प्रति क्युबिक मीटरमध्ये सरासरी 102.4 मायक्रोग्रॅम PM 2.5 आढळले आहे. व्हाईल इन 2024
2024मध्ये द फिगर रोज टू 108.3. दिल्ली, मुलानपूर, पंजाब, फरीदाबाद, लोनी, गुरुग्राम, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवंडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड अँड नोएडा. बघा, आसाममधील बर्निहाट शहरासह दिल्ली, मुलानपूर, पंजाब, फरीदाबाद, लोनी, गुरुग्राम, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवंडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा अलॉंग विथ बघा नोएडा या शहरांचा बघा समावेश होत आहे मोठ्या प्रमाणात. आर द मोस्ट पोल्युटेड सिटी इन इंडिया, द रिपोर्टेड सेड. बघा, हे जी शहरं सांगितलेली आहेत वरी, आसाममधील बर्नियाट शहरासह दिल्ली, मुलानपूर, फरीदाबाद, लोनी, गुरुग्राम, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवंडी, मुझफ्फरपूर, हनुमानगड आणि नोएडा ही भारतातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात प्रदूषित असलेली शहरे आहेत, असे या अहवालामध्ये रिपोर्ट म्हणजे अहवाल, या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, याचं मराठी ट्रान्सलेशन आपण खाली आहे, बघून घेऊ. त्यानंतर बघा छोटा पॅरेग्राफ आहे खाली. हाऊएव्हर इट्स नीड्स टू बी ॲक्ट अपॉन नाऊ. बघा, भारताने हवा गुणवत्ता डेटा संकलनात प्रगती केलेली आहे. टू कर्ब पोल्युशन बाय स्ट्रेंथनिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट, अ फ्रेंडलियर पॉलिसी ऑफ incentive and fines for some will have to be adopted. बघा, सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करून प्रदूषण रोखण्यासाठी काही गोष्टीसाठी प्रोत्साहन आणि दंड अशा मिश्र धोरणाचा अवलंब करावा लागेल. बघा, ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथनिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक वाहतूक. अ फ्रेंडलियर पॉलिसी ऑफ इन्सेंटिव्ह प्रदूषण रोखण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी इन्सेंटिव्ह अँड फाईन्स, पब्लिक पॉलिसी ऑफ इन्सेंटिव्ह अँड फाईन्स. बघा, म्हणजे काही गोष्टीसाठी प्रोत्साहन द्यावे लागेल तर काही गोष्टीसाठी दंडसुद्धा लावावे लागेल. फॉर सम विल हॅव टू बी अडॉप्टेड अशा धोरणाचा अवलंब करावा लागेल. बघा, सौम्या स्वामीनाथन आपले WHO मुख्य शास्त्रज्ञ आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा अहवाल आपल्यापुढं सादर केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर प्रदूषणात असंच वाढ झाली तर आपलं जगणं मुश्किल होईल. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रदूषण जेवढे कमी असेल तेवढेच मनुष्याला जे काही रोग होतात ते रोग होणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच अशाच प्रकारच्या नवीन पॅरेग्राफमध्ये लवकरच भेटूया. तुर्तास धन्यवाद.